तर मग पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी एवढं चांगलं गिफ्ट पाठवलं आहे, ते पण आउट ऑफ इंडिया. न्यूझीलंडवरनं आलं आहे ते गिफ्ट. तर ते तुम्हाला दाखवतो मी काय आहे. तर शूज हे बघा, ॲडिडास इवो SL, आणि ते पण इतका प्यारा कलर आहे यार, किती क्यूट कलर आहे. असा कलर आहे पण नाही इंडियामध्ये, कोणाकडे बघितला पण नाही आहे. त्यांचं काय झालं आमच्या आराध्याचं, बुबूशी जास्त प्रेम आहे तिला. नको घाबरलो. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आज सकाळी सकाळी एकदम मूड माझं फ्रेश आणि खुश झालेला आहे, कारण की एक काहीतरी वस्तू आली आहे माझ्याकडे, गिफ्ट आलं आहे. तर मग तुम्हाला दाखवतो ते काय. पण त्याआधी थैंक यू सो मच जसनैन की तूने मेरे लिए इतना प्यारा सा गिफ्ट भेजा है. आई लव यू, आई लव यू, और एक बार आई लव यू. तर मग पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी एवढं चांगलं गिफ्ट पाठवलं आहे, ते पण आउट ऑफ इंडिया. न्यूझीलंडवरनं आलं आहे ते गिफ्ट. तर ते तुम्हाला दाखवतो मी काय आहे तर आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मला शूजचं खूप क्रेज आहे, खूप मला शूज कलेक्ट करायला आवडतात. आणि त्यासाठी जस्सीने माझ्यासाठी थेट न्यूझीलंडवरनं मागवलेले आहेत, म्हणजे पाठवलेले आहेत न्यू शूज. हे बघा, ॲडिडास इवो SL, आणि ते पण इतका प्यारा कलर आहे यार, किती क्यूट कलर आहे. असा कलर आहे पण नाही इंडियामध्ये, कोणाकडे बघितला पण नाही आहे. तर मग हा असा माझ्याकडे पहिला कलर आला आहे आणि इतका छान वाटतो ना. आणि घालून बघितला तर भाई एवढा कम्फर्टेबल आहे ना, नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हा बघा काय शूज आहे यार. आणि प्रॉब्ली हे शूज रनिंगसाठी आणि जिमिंगसाठी वापरतात. तर मग मी मोस्टली पावसानंतरच चालू करेन वापरायला, कारण की इतके छान शूज पावसामध्ये वाट लावणं वर्थ नाही आहे. तर मग मी पावसानंतर वापरेन, पण त्यासोबत तोपर्यंत मी ह्याला जपून ठेवीन कुठे माझ्या कलेक्शनमध्ये. आणि न्यूझीलंडवरनं आलं त्यामुळे त्याचा थोडा लगेचचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे त्याने बॉक्स नाही आणला, फक्त शूज आणलेत. तर मग तितकं तर तितकं खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं असं कोणीतरी आपल्यासाठी गिफ्ट आणलं तर. आणि नेक्स्ट लेवल खुशी चेहऱ्यामध्ये बघू शकता माझ्या, किती छान वाटतंय मला. तर मस्त मस्त. थँक्यू सो मच बाय, थँक्यू सो मच. बाकी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअलमध्ये शूज कसे आहेत ते. शूज तर आहे तिकडे. आणि मेन आपला फिशी बघूया. ह्याचं नाव आम्ही ठेवलं आहे पिकाचू. तर मग पिकाचू पण आता थोडा थोडा कलरमध्ये छान दिसायला लागलं. आणि त्याचं हेड पण बघा ना किती मस्त दिसतं आहे ते. आणि कलर्स तर भाई चुम्माच आहेत त्याचे, एक नंबर वाटत आहेत. मग पूर्ण टँक सेटअपचा पण मी प्रॉपर व्हिडिओ टाकीन लवकरच. कसा केअर करायचा माशाचा. थोडा घाबरतो आहे, तर छोटू आहे ना त्यामुळे. तर त्याला तर फिडिंग देऊ त्याला आधी. तर त्याला मी सध्या ऑप्टिममचं देतो आहे फूड. आणि फूड पण मस्त ॲक्सेप्ट करतो, धपाधप करतो. तर मग तुमचा फिश जर फूड एकदम प्रॉपर खात असेल ना, तर मग एकदम हेल्दी कंडिशनमध्ये असतो. क्या दिखरेल आहे, एक नंबर. आणि आपल्या कस्टमर्स येतात इकडे, ते आधी फिशला बघतात. तर मग काल 2-3 दिवसापासून कस्टमर्स होते आणि त्यांचे 2 लहान मुलं होती. तर मग ते कधीही आली की याच्याकडे थोडा 5-10 मिनटं थांबायचे, मग खेळायचे आणि मग जायचे रूममध्ये निघून. तर मग एक थोडा टाईमपास होऊन जातो आणि मला पण मजा येते बघायला. आणि आता आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स मुनग्यामध्ये देवीचं दर्शन घ्यायला. तर मग लेट्स गो, जाऊया. तर मग हे बघा आम्हाला घ्यायला कोण आलेला आहे, आराध्या. हे छान ड्रेस आहे रे तुझ्या, नवीन नवीन. चला आता सगळ्यांनी मंदिरात चाललेलो आहोत. तर मग आणि वायपर कोणी चालू केला ग?
चलो आता चाललेलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. मुनग्यात भगवती देवीचं मंगळवार आहे, तर मग पाय पडून येवे गेलो पण नाही आल्यापासून. सो लेट्स गो. तर हे आपण पोचलेलो आहोत श्रीदेवी भगवती मंदिर मुणगे येथे. आणि आराध्या पण वर्षभरानंतर येतोय ना? नाही, आपण ह्याला आलेलो ना मे मध्ये. हां, आणि आपली जत्रा होती तेव्हा पण तर आलेलो, त्याचा पण ब्लॉग होता आपला. नवीन गेट लावलेला आहे आणि आमची कुलदैवत आहे, तर मग कुलदैवताला पाया पडणं इज मस्ट. चला या. आणि आपल्या देवीची पण छान स्टोरी आहे, ती नंतर काहीतरी सांगेन तुम्हाला एकदम फुरसतमध्ये. आणि या मे महिन्यात येणार की पुढच्या मे महिन्यात येणार आहे? या मे महिन्यात आपली देवी येणार आहे, तर मग ती स्टोरी आहे ती नंतर तुम्हाला सांगतो. बाकी मंदिर बघा मस्त थंडगार एकदम. आणि कोकणातले मंदिरं सगळे आपले सेमच असतात स्ट्रक्चर वाईज. आणि डायरेक्ट तुम्हाला दर्शन मिळतं देवीचं इकडनं. काकामध्ये येईल आराध्या. काय ना ते उलटी आहे ते. आराध्या कुठे दिसतंय? तेव्हा तिकडे वरती समोर बघ, तेव्हा तिकडे. नको त्याच्याकडे जाऊ. यांचं बघ काय झालं आमच्या आराध्याचा. बुबूशी जास्त प्रेम आहे तिला. नको. घाबरलो. आराध्या हे घे. टाटा. सो आता झालेत संध्याकाळचे 6:30 आणि आलो आहे आपण हॉटेलवरती. आणि 2 दिवस होते गेस्ट कंटिन्यू चालू, आणि आज थोडं शांती आहे, तर मग थोडं बाकी उरलेलं काम करून घेतो. पहिलं दुकान उघडू, नंतर मग पुढचं काम करू.